सर सर मस्जिद के पास ऊपर होटल के पास। हाँ ईमानदारी से पैनल चलाओ यार, बस अब इतनी बार बस क्या है। प्रचार शेवटच्या टप्प्यात आला, रणधुमाळी सुरू आहे। काय शिवसेनेचे काय पोझिशन आहे? पोझिशन तर आमची नंबर टॉपला आहे। आमचे ओपिनियन पोल, एक्झॅक्ट पोल हे सगळे आम्ही टॉपला आहे। आमचंच नंबर 1चं पॅनल आहे। सगळीकडे चर्चा आहे, फक्त आणि फक्त शिवसेनेचं धनुष्यबाण ते छत्रीचं तेच पॅनल नंबर टॉपला आहे। मला बऱ्याच मित्रांनी मीडियाच्या सांगितलं ते एक्झॅक्ट पोल, ओपिनियन पोल जे असते ना त्यांचं थोडंफार आमच्यापाशी माहिती आली तर आम्हीच नंबर टॉपला आहे। आणि प्रचारमध्ये बी आम्ही नंबर 1ला आहे। तुमच्यासमोर भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि MIM या तिन्ही पक्षाचं आव्हान आहे। आव्हान राहू दे कोणाचं, आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर चाललो। आज हे बघा आमचे मुस्लिम बांधव, आम्ही विकास केला म्हणून आम्हाला बोलवलं। किती वाजले आता इथं 11:30 वाजेपर्यंत 9ची मीटिंग होती, 11:30 वाजले। हे काहून झालं माहीत आहे का? आम्ही जो विकास केला आणि तो विकास ते लोक बघताय आणि त्यांना आमच्याकडून अपेक्षा आहे का हे आमचे काम, हे विकास आमचा हेच करू शकता, आमचे कामं हेच करू शकता, म्हणून हे लोक इतक्या 11:30 9ची मीटिंग 11:30 होती आहे। हेच आमची विजय आहे, हेच आमचं सगळं काही आहे। निवडून येण्याची संपूर्ण खात्री आहे का? 101%, 110%। आज आम्हाला लोक, मी सांगितलं ना आत्ताच एक जस्ट काही सेकंद झाले तेव्हा मी सांगितलं लोकांना, माझ्या मोबाईलवर बघा तुम्ही लोकांच्या काय शुभेच्छा आहे। फक्त शुभेच्छाचाच वर्ष हवे, कारण की लोकांना कळून चुकलं हे पॅनल आजच विजयी आहे। आणि ते तो आमचे मित्र पण सांगताय 1001% विजय आम्ही चेन आमचाच गुलाल उधळणार आहे 16 तारखेला। प्रभाग 1च्या मतदारांना काय आवाहन करणार? प्रभाग 1चे मतदान सुज्ञान आहे। प्रभाग 1चे मतदार त्यांना माहीत आहे विकास करायचा असेल तर ह्या पॅनलची आपल्याला गरज आहे, म्हणून त्यांना ते विकासावरच मतदान करणार आहे। आणि तुम्ही पासाल मुस्लिम बांधव असो, आता आमच्याकडे एक रोशनबाग यासिंगनगर म्हणून तिथं जाऊन आलो, तिथल्या लोकांनी सांगितलं आम्ही फक्त विकासावर चालणार आहे, आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला ना पक्ष नाही, जात नाही, काही नाही। ज्यांनी विकास केला, ज्यांनी आमचे रस्ते केले, तिथं मी आत्ता 1-2.5 महिन्यामध्येच त्यांच्याकडे गेलो होतो, तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं, तर तो रस्ता मी आज त्यांना कंप्लीट करून दिला, पूर्ण कंप्लीट झाला। त्याच रस्त्याने मी गाडीवर गेलो आणि त्याच रस्त्याने गाडीवर वापस आलो। त्यांनी त्या विकासाच्या मुद्द्यावर ते आम्हाला मतदान करणार, हा समाज मतदान करणार, मागासवर्गीय असो, मातंग समाज असो का मुस्लिम बांधव असो, हे इलेक्शन फक्त विकासावर चालणार आहे आणि विकासाच्या याच्यावरच लोक मतदान करणार आहे। आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही 1001% निवडून येणार, हे आम्हाला 100% खात्री आहे। नाव सांगा? गणेश सखाराम पवार। काय सांगाल सर, निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला, तुमच्यासमोर मोठे मोठे पक्षाचे आव्हान आहे? काही नाही, विकासावर लोक मतदान करणार आहे आणि 100% मतदार राजाला माहिती आहे का हेच लोक विकास करू शकतात, म्हणून आम्हाला खात्री आहे। हे बघा ना, आता 11:30 वाजू राहिलेत, रोज 8 मिटिंगा होऊ राहिल्यात, 10 मिटिंगा होऊ राहिल्यात, कशासाठी? फक्त विकासासाठी ह्या मिटिंगा होऊ राहिल्यात। आणि आम्हाला खात्री आहे हे मतदार राजा, मग सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला मतदान करणार आहे। मुस्लिम भाई असतील, हिंदू बांधव असतील, दलित बांधव असतील, चबार बांधव असतील, आमचे मातंग समाज असतील, आम्हाला 100% खात्री, कारण की आम्ही इकडे इतका विकास केलेला आहे। मी स्वतः 40-45 कोटीचे कामं केलेत एका सिंगल वार्डामध्ये। इकडे जसवाल साहेबाच्या माध्यमातून गणेश भाऊने बी भरपूर कामं केलेत, तिकडे 100 कोटीचे कामं केलेत। भगतसिंग नगर असा चकचकाट केला, इकडे एकतानगर, जहांगीर कॉलनी, राधास्वामी कॉलनी आम्ही बी चकचकाट करून टाकली। राहिलेला पाण्याचा विषय, आपली वॉटर लाईन टाकून नळ कनेक्शन दिलेले आहे, फक्त आता टेस्टिंग झालेली आहे। महिना 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये 100% पाण्याचं बी युद्ध पातळीवर काम चालू आहे। आणि मला खात्री आहे का 2-3 महिन्यामध्ये 4 महिने 100% पाणी सुटणार आहे, म्हणून आम्हाला खात्री आहे कारण मतदार राजा हे आमचे नागरिक, हे माता भगिनी 100% आम्हाला मतदान करतील आणि 100% आम्हाला बी स्वतःला खात्री आहे का आम्ही चांगल्या मतानं, खूप काही मतानं, आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून येणार। नाव सांगा? मी रूपचंद लक्ष्मण वाघमारे।